भगवद्गीता अंबज्ञ ग्रुप. मी सोनभा पाटील, राहणार नांदेड, वयवर्ष 56. समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक यामधील क्रमांक 4 नंबरचा श्लोक मी निवडलेला आहे आणि तो असा आहे, मी म्हणून दाखवते. मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. तर रामदास स्वामींनी पण सांगितलेले की मनामध्ये दुष्ट वासना आणायची नाहीत, दुष्ट बुद्धी देऊ नको असं सांगितले. देवाला असं सांगितलेलं की मनामध्ये दुष्ट बुद्धी देऊ नको, पाप बुद्धी देऊ नको, असंच त्यांनी आपल्याला या श्लोकामधून सांगितलेलं आहे की दुष्ट वासना देऊ नको, दुष्ट बुद्धी देऊ नको. हे आपण ईश्वराला मागितलं पाहिजे. सतत सतत चांगलं चिंतलं पाहिजे, सतत चांगलं कार्य केलं पाहिजे. आणि विचार हे येतच असतात, चांगले आणि वाईट. त्यामध्ये आपण स्वतः ठरवलं पाहिजे की आपण दुष्ट विचार हे मनामधून काढून टाकले पाहिजेत आणि सतत चांगलाच विचार केला पाहिजे. तर या बाबतीमध्ये आपण निसर्गाचा नियमच असा आहे की आपण जर इतरांना चांगलं देऊ तरच आपल्याला चांगलं मिळेल. हा निसर्गाचाच नियम आहे. त्यामुळे आपण सतत चांगलं केलं पाहिजे, सतत चांगलं वागलं पाहिजे. हेच रामदास स्वामींनी पण सांगितलेलं आहे आणि अनुराधाताईंनी पण त्यांच्या श्लोकामधून सांगितलेलं आहे की एखादा खेळाडू किंवा संघ जेव्हा खेळत असतात, हार जीत न मानता खेळामध्ये खेळ संपल्यानंतर हार जरी झाली तरी ते एकमेकांचे अभिनंदन करतात शेवटच्या क्षणी. तर हे आपल्याला सुद्धा करता आलं पाहिजे. आपल्यामध्ये तशी भावना निर्माण झाली पाहिजे की हार जरी झाली तरी आपण इतरांचं अभिनंदन केलं पाहिजे. ही भावना आपल्यामध्ये पण आली पाहिजे. तर हे केव्हा येतं, जेव्हा आपल्यावर चांगले संस्कार होतात, चांगल्या संगतीत आपण राहतो, तेव्हाच हे घडू शकतं असं मला वाटतं. आणि मना अंतरी सार विचार राहो, मनामध्ये सारासार विवेक बुद्धी असावी. तर याबद्दलच एक उदाहरण मी सांगते की एक उद्योगपती असतो आणि त्याला विष्णू सहस्त्रनामाचे 12 पाठ करायचे असतात. त्याला वाटतं की सहज 1-2 तासात हे होऊन जाईल, पण तो असा विचार करत नाही की आपल्याला हे होईल का, आपलं शरीर साथ देईल का, आपल्याला शरीर साथ देईल का, किंवा हे एवढ्या वेळामध्ये होईल का आपल्याला, हा तो विचार करत नाही. हा विचार करणं अगोदर आवश्यक आहे. हा नियम बनवणं आपल्याला आवश्यक आहे की आपल्याला होईल का हे पाहणं. हाच सार विचार त्याने अगोदर ठरवला पाहिजे आणि नंतरच हे पाठ केले पाहिजेत असं त्याला समजलं पाहिजे. हा विचार अगोदर अंतरामध्ये आला पाहिजे, आपल्या मनामध्ये आला पाहिजे. तरच पुढचं कार्य चांगलं घडू शकतं, पुढचे पाठ होऊ शकतात विष्णू सहस्त्रनामाचे त्याचे. हाच या श्लोकामधून अर्थ व्यतीत होतो. आणि तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे की परोपकार करणे म्हणजे सुख आणि परदुःख देणे, परपीडा देणे म्हणजेच पापबुद्धी दुसऱ्याला देणं हे योग्य नाही. अनेक संतांनी असंच वारंवार सांगितलेलं आहे की सतत चांगलं वागत राहा, चांगल्या संगतीत राहा, हेच आपल्याला सुचवलेलं आहे. आणि रामदास स्वामींनी पण आपल्याला ह्या श्लोकातून हेच सांगितलेलं आहे की वासना दुष्ट ठेवू नका, पापबुद्धी आणू नका, नीती सोडू नका, धर्माला धरून राहा आणि सारासार विचार करा. हेच आपल्याला रामदास स्वामींनी पण सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.